LED दिवे लावलेत, 2 मोर आहेत याच्यामध्ये. हे कसं बनवलंय आपण? क्रिस्टल मध्ये आहे हा दिवा आणि तसेच हे मिरर वर्क करून केलंय. पूर्ण कपडा आहे, फॅब्रिक आहे. हे पण एक क्रिस्टल आहे. या क्रिस्टल मध्ये दिवा आहे हा काचेचा, सुंदर. ह्याच्यामध्ये तुम्ही हे बघा, हे कार्विंग आहे एकदम ॲक्रेलिक मध्ये. वाव, हे कटआउट आहे. हा रांगोळीच आहे ही एक प्रकारे. वाव, हा रेझिन मध्ये आहे. रेझिन मध्ये. हो. याची लक्ष्मीची पावलं आहेत. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज व्हिडिओचा इंट्रो असा बाहेर करते कारण इथला परिसरच असा आहे ना की म्हटलं चला आजचा व्हिडिओचा इंट्रो आपण इथेच करूया. आम्ही आज आपल्यासाठी दिवाळी स्पेशल असं कलेक्शन घेऊन आलेली आहे. म्हणजेच तोरणं, रांगोळ्या, दिवे, रेडीमेड रांगोळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. छान छान तोरणं पाहायला मिळतील. माझ्यासारख्या सगळ्याच रांगोळी काढण्यामध्ये, तोरणं बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. पण आत्ता असं झालंय ना की या सगळ्या सख्या आपापल्या व्यवसायात बिझी झालेल्या आहेत. म्हणजे ती जर नोकरी करत नसेल तरी सुद्धा ती घर सांभाळून काही ना काही स्वतःचा व्यवसाय करतच असते आणि मग तिच्याकडे पुरेसा वेळ नसतो. कितीतरी सुंदर तिला रांगोळ्या काढता येतात पण पुरेसा वेळ नसल्यामुळे ती काढू शकत नाही. पण सजावट करण्याची आवड मात्र खूप असते. तर अशाच रांगोळ्यांचं कलेक्शन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. आपल्यासारख्याच 2 सख्या आहेत, साक्षी आणि शालन, ज्या माझ्या बहिणी आहेत. त्या घरीच खूप सुंदर अशा रांगोळ्या, तोरणं, दिवे बनवतात. छान असं कलेक्शन मी आपल्यासाठी आज घेऊन आलेले आहे. प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आपली ओळख करून देते. नमस्कार मंडळी, मी साक्षी गुजर. माझ्या ब्रँडचं नाव आहे दीप क्रिएशन आणि मी साक्षी गुजर आणि शालन पेडणेकर, आम्ही दोघी बहिणी मिळून हा छोटासा घरगुती होम डेकोर वस्तू तयार करतो. आणि त्याच्यामध्ये तोरणं, दिवे, रांगोळ्या आणि आता सणासुदीच्या दृष्टिकोनातून आहेत. माझा इन्स्टा ID आहे deepcreation_85 आणि माझा फोन नंबर आहे 9545668366. या रांगोळ्या आपण स्वतः बनवलेल्या आहेत, हो ना? याची प्राइस रेंज काय चालू होते? 120. 120. हा, ही पण सुंदर आहे. स्टार्टिंग आहे. वाव, हे वेगळं वाटतंय. हे कुंदन मध्ये आहे. तर हे मीनाकारी वर्क आहे. हे मीनाकारी वर्क आहे. हा, अच्छा. असं. आणि हे कुंदन आहे का? कुंदन मध्ये केलेले आहे. याच्यामध्ये वेगवेगळे कलर आपल्याकडे आहेत. हो, कलर आहेत, डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या. ही पण सुंदर आहे, कलर डिझाईन आहे. हो, वाव. आणि आपण आपल्याला पाहिजे तशा आपल्या आयडियाने लावू शकतो. आता आपण सर्कल मध्ये लावल्या, पण आपण जसं आपल्याला हव्या तशा पाटाभोवती, चौरंगाभोवती सुद्धा लावू शकतो. ही पण कुंदन मध्येच आहे ना? याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत, हो ना? आणि ही प्लेट हळदी कुंकवासाठी, तसेच दिवाळी डेकोरेशन साठी, रांगोळी म्हणून याच्यामध्ये तुम्ही दिवा ठेवून वगैरे पण करू शकता, लावू शकता. असं खूप सुंदर आहे. हा, म्हणजे आरतीसाठी पण घेऊ शकतो, पूजा थाली म्हणून पण घेऊ शकतो. ही मोठी साईज आहे. याच्यामध्ये काय प्राइस रेंजने स्टार्ट होतं आपल्याकडे? ह्याच्यामध्ये माझी 462 पासून चालू आहे. ओके. हा, या रांगोळ्या मला अगदी वेगळ्या वाटतात. काय खास आहे याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये वेगवेगळे कटआउट मध्ये केलेली आहे डिझाईन. हे प्रत्येक पान आणि याच्यामध्ये वेगवेगळे कटआउट मधून लावलेली आहे. अच्छा. ही OHP सीट असते, त्याच्यावर स्टिक करून केलेले आहे. अच्छा. हा, ही डिझाईन आम्ही स्वतः बनवलेली आहे. अच्छा, आपल्याच आयडिया आहेत या सगळ्या डिझाईन्सच्या. हो, वाव. आणि याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत. हो, आणि युनिक पेस्टल कलर आहेत. रांगोळ्या आहेत, पेस्टल कलर आहेत. आपण आपल्या आयडियाने बाजूचा बॅकग्राऊंड घेऊ शकतो. आता आपण इथे व्हाईट लादीवर ठेवलेले आहेत. वाव, सुंदर आहे. आणि जसं त्याचं डिझाईन, त्याचं लुक चेंज होता जातं तशी त्याची प्राइस रेंज सुद्धा बदलत जाते. खूप सुंदर आहे. खूप बारीक बारीक काम याच्यावरती केलेलं आहे. हे वेगवेगळे पीस जॉईन करायचे आहेत, हो ना? हो हो. हा पूर्ण सेपरेट सगळे पीस सेपरेट होता, फोल्डेबल होणार आहे. अच्छा. इथून
हे सुद्धा आपण आपल्या आयडियाने पण लावू शकतो. हो. इथे असं जरुरी नाहीये की जसं इथे लावलंय तसंच आपण लावलं पाहिजे. नाही नाही नाही. वाव, ही सगळी कलाकारी आपलीच आहे. हो, हे मार्बल मध्ये आहे, हे अॅक्रेलिक, हे मार्बल मध्ये आहे. हा, मार्बल अॅक्रेलिक मध्ये आहे हे. अच्छा, आणि हे अॅक्रेलिक मध्ये आहे. अॅक्रेलिक मध्ये आहे. वाव, खूप बारीक एकदम वर्क आहे. हे मोठी वर्क आहे बघा, किती सुंदर आहे. मस्त, हे पण सुंदर आहे. हो, ही मार्बल अॅक्रेलिक आहे. हे पण पीस वेगळे करून दाखवतो हो, थोडे हो. सरकवून. हो, हे ऍडजस्टेबल, तुम्हाला हवं तसं जसं हवं तसं करा. हो, ह्याच्यामध्ये परत तुम्ही दिवा ठेवू शकता, फुलं ठेवू शकता, तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता. हे पण सुंदर आहे छोटस. ही मोराची पूर्ण डिझाईन आहे. वाव, हे पण सगळे पीस वेगवेगळे आहेत. वेगवेगळे आहेत हे बघा. सगळे वेगवेगळे होतात. हो, सुंदर. खूप, ही अगदी वेगळी आहे. कशावर केलंय हे? ही नेटवर आहे. ही हा, नेट फॅब्रिक आहे, त्याच्यावर आहे ही. वाव, सुंदर. ह्याच्यामध्ये 2 कलर आहेत. हा, कलर मध्ये तुम्हाला मिळतील. आणि 4 दिवे आहेत त्याच्यामध्ये. हे हो ना? 4 दिवे. 4 दिवे आहेत छोटे छोटे. हे सुद्धा आपण आपल्या आयडियाने लावू शकतो, जसं पाहिजे तसं. हे अगदी असं छोटस आहे. याच्यामध्ये 2 रांगोळ्या सुद्धा छोट्या छोट्या बनवू शकतो आपल्या आयडियाने. हो हो हो, खूप छान आहे. म्हणजे ऍडजस्टेबल आहे सगळं. ऍडजस्टेबल आहे. खूप सुंदर आहे. ही पण एक अगदी वेगळी आहे. हे काय आहे? हे फॅब्रिकच आहे. हा, कॅनव्हास आणि फॅब्रिक करूनच केलेले आहे. अच्छा. त्याच्यावरती प्रत्येक रांगोळीची डिझाईन वेगळी आहे. वेगळं आहे. ना? मटेरियल वेगळं आहे. मटेरियल वेगळं आहे. प्रत्येकाचं मटेरियल वेगळं आहे. मस्त. त्याला एक दिवा आहे, पण इथे आपण आपल्या आयडियाने आणखी एक्स्ट्रा दिवे लावू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा रांगोळी पॅटर्न्स आहेत, पानाचे वगैरे. अच्छा, वेगवेगळे कलर आहेत. हो, मस्त सुंदर रांगोळी आहे. ही सुद्धा एक वेगळी रांगोळी आहे. कवड्या वापरल्यात ना याला? हो, कवड्या. वाव, खूप सुंदर पीस आहे. मस्त. आता हे ना व्हाईट बॅकग्राऊंडला एवढं चांगलं दिसत नसलं ना, तरी तुम्ही जर फुलांचं थोडस बॅकग्राऊंड केलं तर खूप छान दिसतं ना हे. हो हो. वाव, आणि ह्याच्यामध्ये दिवे लावलात. आता हे बघा, हा पॅटर्न पण वेगळा आहे. हा पॅटर्न पण वेगळा आहे. मिरर लावलेले आहेत. ऍक्च्युली पॉझिटिव्हिटी आपली मिररने रिफ्लेक्शन असतं. ओके. आणि हे कवड्या ज्या आहेत त्या पण एक शुभ मानल्या जातात. अच्छा, असं. आणि लक्ष्मीच्या आपण ह्याच्यामध्ये कवड्या बरोबर. सो ते त्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. पण सुंदर आहे. हो, पूर्ण MDF आणि हे आहे. आयडिया आपल्या खूप छान आहेत. थँक्यू. मस्त. याच्यामध्ये सुद्धा आपण एक्स्ट्रा दिवे लावू शकतो. आपल्याला जसं पाहिजे तसं थोडंफार. 4 दिवे तरी करून दिले. आणि याच्यामध्ये आपल्याला जर वेगळे स्वस्तिक ऍड करायचे असेल तर तसं सुद्धा आपल्याला इथे मिळेल वेगळ्या ह्याने सुद्धा. असं नाही की एवढाच सेट आपण घेतला पाहिजे. ही सुद्धा एक सुंदर अशी वेगळी रांगोळी आहे. हे पण सगळे पीस वेगवेगळे आहेत ना? हो. आपल्याला पाहिजे तसे आपण हे ऍडजस्ट करू शकतो. सगळे पीस हे वेगवेगळे होतात. फुलांची अशी अर्धी बॉर्डर. त्याच्यानंतर हे बघा, हे कार्विंग आहे एकदम अॅक्रेलिक मध्ये. वाव, हे कटआउट आहे. सुंदर. ह्याच्यावरती पण दिवे लावल्यावर खूप सुंदर दिसणार ना? हो, सुंदर. LED दिवे लावले तरी सुद्धा छान दिसणार. त्याच्यामध्ये बघा मोराचं पीस घातलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही वास्तू फेंगशुई प्रमाणे पण केलेलं आहे. कारण आपण मोरपीस पण वापरतो ना. थोडंफार करतो. अगदी पर्पज म्हणजे ठरवून तसं करत नाही, पण होतं. मस्त. असे मध्ये एक दिवा लावायचा, बाजूने 4 दिवे लावा, किंवा बाहेरच्या बाजूने दिवे लावा, पणत्या लावा. मस्त आहे. तुम्हाला आज एवढाच आकार ठेवायचा तर तुम्ही तेवढाच ठेवू शकता. छोटी हा, काही ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम असतो तर आपण ऍडजस्ट करू शकतो. सुंदर. काय रांगोळी आहे? काय आहे हे? तुम्ही रांगोळी म्हणून पण खूप छान यूज करू शकता. सेंटर टेबलला वगैरे, कोणाला गिफ्ट वगैरे. आणि हे बघ, रांगोळीच आहे ही. हा, अच्छा, लाईट आहे याला? मध्ये लाईट पण आहे. वाव. संध्याकाळी तुम्ही मध्ये एक दिवा लावला, बाजूने रांगोळी अशी झाली लाइटिंग. आणि हल्ली कसं आपण खूप बिझी आहोत, त्यामुळे 2-2 तास बसून रांगोळी काढणं शक्य नसतं. पूर्वी आपण काढत होतो.
मग याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या साईज आहेत, वेगवेगळे कलर आहेत? नाही, हा पॅटर्न मध्ये हेच आहे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रांगोळी अशी करू शकता. हे हळदी कुंकवासाठी पण यूज करू शकता. ह्याच्यामध्ये दुसरा दिवा ठेवा, ह्याच्यामध्ये पण लाइटिंग आहे. अरे वा. हा, तसंही करू शकता. मस्त. तुम्हाला रांगोळी म्हणून यूज होऊ शकतो. म्हणजे मल्टीपर्पज आपण यूज करू शकतो. जरुरी नाही तुम्ही पूजा थाळी घेतली म्हणजे पूजा थाळीसाठी त्याचा वापर केला पाहिजे. हे सुद्धा छान आहे, स्वस्तिक. हो, हे पण ऍडजस्टेबल आहे. ह्याचे वेगवेगळे पार्ट होतात. हो. वाव. आणि प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी आहे. जसं त्याला मटेरियल वापरलंय, बारीक बारीक कोरीव काम केलेलं आहे, तशी त्याची प्राइस रेंज बदलत जाते. हे पण खूप छान आहे. छोटस आहे, छोटासा असा ठेवायला पण छान आहे. याच्या बाजूने फुलं लावली तर सुंदर दिसणार ना. खूप सुंदर आहे. आणि ह्या जे तुम्ही बॉर्डर लावली आहे ना, हे आता आपण अगोदर रांगोळ्या बघितल्या त्यातलेच पीस आहेत हे ना. हो हो. आपण असे उंबऱ्याला हे लावू शकतो. मी सांगितलं ना, मल्टीपर्पज आपण हे यूज करतो, आपल्या आयडियाने करू शकतो. मस्त, खूप सुंदर. ही पण एक सुंदर अशी रांगोळी आहे. याच्यामध्ये 4 दिवे दिलेले आहेत. ही मोकळे दिसत आहेत पण मला दिवे. नाही, त्याच्यामध्ये आम्ही LED दिवा देणार आहोत. अच्छा. आपले राहिले डिस्प्लेला दाखवायचे. ओके. म्हणजे 5 येणार. 5 येणार एक सर्कल मध्ये. हो हो. हे खूप सुंदर आहे. हो, हे मिरर वर्क आणि हे केलेलं आहे. दाखवता जरा उचलून. हो, हे बघा, हे क्रिस्टल मध्ये आहे हा दिवा. आणि तसेच हे मिरर वर्क करून केलंय. पूर्ण कपडा आहे, फॅब्रिक आहे हे. मस्त. हो, असं हे ठेवायला ना बरं पडतं नंतर सुद्धा, वापरून झाल्यानंतर. हे सुद्धा मी अटॅच नाही केलंय, कारण तुम्ही रियूज त्याचा करू शकता नंतर सुद्धा. हा सेपरेट LED दिवा म्हणून पण ठेवू शकता. असं नको की पर्टिक्युलर ह्याच्यासाठीच वापर. बरोबर. तर तसं न करता हा पर्टिक्युलर तुम्ही वेगळ्या ह्याला पण वापरू शकता. आणि ही रांगोळी म्हणून पण असं ठेवू शकता. आणि ही आपल्याला छोटीशी जर साईडला कॉर्नरला उंबरठ्याच्या बाजूला हवी असेल तर हे आपण 2 सुद्धा असेल ठेवून थोडंसं फुलाने सजवलं तरी होऊ शकतं. हो, म्हणजे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे वापरू शकतो. आयडिया छान आहे. हे हळदी कुंकवासाठी आहे. आणि हे रेझिन मध्ये आहे. अच्छा, रेझिन पूर्ण वॉशेबल आहे ते. अच्छा. हा, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत, वेगवेगळी साईज आहे. अच्छा. ही मोठी साईज आहे. हे काय प्राइस रेंज स्टार्ट होतं आपल्याकडे? माझ्याकडे आहे हे 180 पासून स्टार्टिंग. 180 पासून स्टार्ट आहे. छान आहे. हळद कुंकू आणि अक्षता. हा, वाव. हे मोठं आहे. नुसतं हळदी कुंकवाचं पण तुम्हाला. अच्छा, 2चं पाहिजे तर 2चं पण मिळेल. इथे आता आपण एकच पाहतोय, पण याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप मध्ये आहेत, साईज मध्ये आहेत. हे इतकं सुंदर काय आहे? ही आम्ही रांगोळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर अशी. वाव. ह्याच्यामध्ये LED दिवा आहे. हा असा LED दिवा तुम्हाला मिळणार. वाव. एक मिनिट ना, तुम्ही खूप सुंदर आहे. हो, हे रेडीमेड आहे. अच्छा, रेडीमेड आहे. पण काहीतरी युनिक असं आम्हाला दिसलं. अच्छा. सो आम्ही ते. अच्छा, हे पूर्ण असं रेडीच होतं? हे 3 पीसचा हा सेट होतो. अच्छा, 3 पीसचा सेट. छोटा. अच्छा. पण छान आहे. पण त्याला ही क्रिएटिव्हिटी आम्ही केलेली आहे. अच्छा, हे फ्लॉवर्स वगैरे आपण लावलेले आहेत. ही क्रिएटिव्हिटी आहे. हा पीस मेटलचा रेडीमेड आहे. असे 3 पीस आहेत याच्यामध्ये. छान दिसतात असे. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत या फुलांमध्ये. अच्छा, वेगवेगळे. ओके. हे शुभ लाभ आहे. शुभ लाभ आहे. मस्त कलर, खूप छान आहे हा. हे बघा. आणि मागून पुढून दिले दोन्ही बाजूने. अरे वा. म्हणजे पलटलं तरी सुद्धा तुम्हाला वेगळ्या ह्याच्यामध्ये दिसणार. इथे बाप्पा आहेत. हो, हे बाप्पा. हे आपल्याकडे भरपूर टाईप मध्ये आहेत. काय प्राइसने रेंजने चालू होतात हे? 350 पासून, 120 पासून माझ्याकडे स्टार्टिंग रेंज आहे. आणि जवळजवळ 650 पर्यंतची रेंज आहे. अच्छा, जशी डिझाईन, जसं त्याचं मटेरियल त्याप्रमाणे त्याची प्राइस रेंज आहे. आणि जास्तीत जास्त माझ्याकडे वॉशेबल प्रोडक्ट आहे. अच्छा, हे दिवे पण खूप सुंदर आहेत. हो. वाव. हे पूर्णपणे ह्याच्यावर आहे, MDF वर आहे. अच्छा, याची प्राइस रेंज काय चालू होते आपल्याकडे? तरी सुद्धा दिव्यांची पण माझ्याकडे 135 पासून स्टार्ट. 135 पासून स्टार्ट होते. हे पण सुंदर आहे. त्याला पण LED लाईट दिलेला आहे. हो, LED दिवा आहे. वाव, कमळाचा. मस्त सुंदर,
खूप सुंदर रांगोळी दिसणार आहे हा. दिसल्यावर खूप छान हा, दिसतं. आणि खूप सुंदर दिसणार आहे हा. मस्त रात्रीचे खूप छान शॅडो आणि खूप छान glaze येणार आहे. दिसतं. हा एक खूप सुंदर असा पीस आहे, खूप छान आहे. LED दिवे लावलेत, 2 मोर आहेत याच्यामध्ये. हे कसं बनवलंय आपण? हा मेटलचा स्टँड आहे दिव्यांचा, अच्छा, रेडीमेड आहे. रेडीमेड. अच्छा आणि त्याच्यावर आम्ही ही क्रिएटिव्हिटी केलेली आहे. अच्छा, यांची कलाकारी आहे दोघींची. येस. वाव, मस्त, खूप सुंदर आहे. अरे वा, मस्त. हे किती फुलं आणि लावायचं हो, मेहंदीचं हो, काम हो. आहे, बापरे. आणि पूर्ण कपडा फॅब्रिक आहे हे बघा, पूर्ण फॅब्रिक आहे. फॅब्रिक आहे. हा पीस असा सेंटर टेबलला, मस्त. दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला. लक्ष्मीपूजनाला खूप सुंदर. मस्त. हा पूर्ण सेट मध्ये दिवा, पाठीमागे लक्ष्मी, मोठा कलश जसा आपण ठेवतो तरी आणि खूप थोडस सुंदर. फुलाने, रिअल फुलाने सजवलं, सजवलेलं. खूप छान. खूप सुंदर. आणि अशी ही मोराची पिसा आपण देवाजवळ वगैरे बरेच लोक बरीच लोकं ठेवतात. ठेवतात. हो. वाव, मस्त सुंदर. आपल्याकडे क्रिएटिव्हिटी खूप छान आहे. थँक्यू. ही पण एक सुंदर रांगोळी आहे, हो. खूप छान आहे. हे कशावर बनवलेलं आहे? हे ॲक्रेलिक वर केलेलं आहे हा, आणि हे पूर्ण वॉशेबल आहे ते. वाव, हे वॉश करू शकतो? हा, हे गोंडे खराब नाही होत? नाही नाही होणार, नाही होणार. वुलनचे गोंडे आहेत. अच्छा, हा. हे सगळे पीस हो, असे वेगवेगळे हा बघा, होतात. किती सुंदर आहे. वाव. नुसता हा एवढाच असाच ठेवला तरी असाच हा. ठेवला तरी चालेल. 2 पीस 3 हा. 4 पीस असे डोअरला लावलात म्हणजे कशाही प्रकारे असे तुम्ही रांगोळी असे adjust करू उंबरठ्याला पण आपण करू शकतो. करू शकता. असं हा. उंबरठ्याला पण करू शकतो. करू हे शकता. वेगवेगळे पीस लावून. पीस लावून. मस्त. आता इथे एकच दिवा ठेवलाय, पण आपण एक्स्ट्रा हो. ठेवू शकतो. ठेवू शकतो. म्हणजे जेवढी वास्ट करायची तेवढी वास्ट, जेवढी मिनी करायची तेवढी मिनी, असे आपल्या आयडियाने आपण करू शकतो. ऍडजस्टेबल आहे. सगळं ऍडजस्टेबल आहे. हा. सगळ्या रांगोळ्या तशाच आहेत, तशाच आहेत. ऍडजस्टेबलच आहेत. हो. याच्यामध्ये आपण LED लाईट सुद्धा लावू शकतो. हा लावू ना? शकता, पण तुम्हाला आम्ही याच्यामध्ये टी कॅन्डल देणार. अच्छा, टी कॅन्डल देणार. ही तोरणं आहेत आणि साईड लटकन आहेत ना? हो. ही सगळी फॅब्रिक मध्ये आहेत. सगळी फॅब्रिक मध्ये. वाव, हे किती सुंदर आहे. त्याच्यामध्ये किती कलर आहेत? कलर 5 कलर आहेत माझ्याकडे. 5 कलर आहेत. हो. अच्छा, काय प्राइस रेंजने आपल्याकडे तोरण चालू होता? तोरणं माझ्याकडे 350 पासून स्टार्टिंग आहे. 350 पासून. आणि साईड लटकन? साईड लटकन पण 350 250 पासून आहेत. ओके. हे सगळं वॉशेबल आहे? हो हो, वॉशेबल आहे. आणि या अगोदर सुद्धा आपण ना गणपती डेकोरेशनचा एक व्हिडिओ ना युट्यूबला पोस्ट केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये ना आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची तोरणं दाखवलेली आहेत. आता आम्ही इथे डिस्प्लेला जास्त लावली नाहीत. मी लिंक त्याची डिस्क्रिप्शन मध्ये देते, नक्कीच पहा आपण. वाव, तोरण आणि साईड लटकन. साईड लटकन मस्त. आणि आपण कस्टमाइज करून सुद्धा देता, करून देतो. हो ना? हो. मस्त. हे बघा, हे लॉंग आहे. हे बघा. वाव, हे तोरण आणि हे 5 फीट जवळजवळ साईडचं लटकन आहे. अच्छा, असं आहे. मस्त, खूप सुंदर आहे. वाव, असं आहे. बरंच मोठे आहे. हो. मस्त. ह्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे. अच्छा, याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत ना? अवेलेबल आहे. आणि हे पण छान आहेत, लटकन, साईड लटकन डोअर साठी खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये दिवा सुद्धा दिलेला आहे. LED दिवा आहे ना? हो, हा LED दिवा आहे. वाव, मस्त, खूप छान आहे. आणि हे पण फॅब्रिक आहे, पूर्ण वॉशेबल आहे. वॉशेबल आहे. आणि हे मेटल मध्ये आहे. म्हणजे मेटल काही मध्ये, प्रश्नच नाही. हे मेटल मध्ये आहे. हो. आणि हा जो आहे ना, हा पण सुंदर आहे. खूप खूप छान आहे. मस्त, खूप छान कलेक्शन इथे आहे. तुम्ही ना गणपतीत जो व्हिडिओ पोस्ट केलाय ना, तो नक्कीच पहा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते मी. मस्त. आणि सुंदर. थँक्यू आणि युट्यूबर्सना माझ्याकडून देखील, कारण मला युट्यूबर्सनी भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. वाव, अशीच आणि- प्रगती करत राहा. हो. हे साईड लटकन आहे, हा, अगदी side वेगळं लटकन आहे. ते. वाव, ह्याच्यामध्ये LED दिवा देणार आम्ही. मस्त. हे प्लास्टिक आहे. प्लास्टिक आहे.
हो. आणि हे वरचं कपड्याचं. आज आपण रेडीमेड अशा खूप सुंदर रांगोळ्या पाहिल्या, तोरणं पाहिली, दिवे पाहिले. खूप छान कलेक्शन यांच्याकडे आहे. साक्षीचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आपण ऑर्डरसाठी साक्षीशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. आपल्या एका छानशा कमेंटमुळे असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद.